ओके, आता ह्याच्यात काय करायचं, आपण जे एल्बो आहे ना दोन्ही अशी बॅट जेव्हा धरतो आणि बॅकस्विंग करतो ना, तर आपले एल्बो आहे ना हे असे झालेले असतात, असे स्प्रेड आउट होतात. आणि मग काय होतं ही मग परत ब्रेक करून करावं लागतं. मग परत मारताना परत हे आत येतं ना, असं विचित्र होतं. तर काय करायचं, हे आधीच आत ठेवायचं आणि असंच उचलायचं. म्हणजे हे दोन्ही एल्बो आतले, हे इकडचे आतले बाजू असेच प्रेस करायचे आणि तेच उचलून येऊन गेला तर चांगला शॉट लागतो. म्हणजे जसं असं धरलं आहे, आता मी खाली धरलं आणि खाली लूज ठेवण्यापेक्षा आतमध्ये एकमेकांना धरले तसेच ते दोघातला प्रेशर धरलं मी, तर बॅट पण उंच जाते. जर हे असं जर केलं तर बॅट इथेच राहते. ऑपोजिट करायचं, त्याच्या प्रेस करून तसंच ऑपोजिट होल्ड करायचं आणि देन प्ले द शॉट. आणि दुसरी गोष्ट काय करायची, मान जी आहे ना खाली वाकून मग ह्याला टच करायची. आधीच टच केली तर मग खाली वाकलं तर पडते मान. तर खाली बेल्ट तिरपी करायची आणि मग मग ह्याच्या हे डोकं शोल्डरच्या खाली गेलेलं आहे आणि मग स्ट्रेट करून ह्याला प्रेशर इथं दाबलं आहे. आणि हे दोन्ही एल्बो मी आतमध्ये आणल्यामुळं माझं बॅकस्विंग चांगली गेली. आता मी दाखवतो, खाली वाकलं, डोकं केलं, दोन्ही एल्बो आत घेतले, तसे धरले. आता मी बरोबर मारू शकतो ना बघतो. ओके, आता इथे पण मारायचं असेल तर सरळ दाबले, दोन्ही एल्बो दाबले, शॉट मला मारता येतं बरोबर. ओके, आता इथे त्याच्यामध्ये पण दाखवतो, दोन्ही एल्बो मग आतमध्ये दाबले, पहिला सिक्स सारखं मारला होते सरळ केलं. म्हणजे हे धरलं, हे आतमध्ये असं दाबले, आतमध्ये दाबले आणि तसेच धरले, ते तसेच धरले. म्हणजे हे असं नाही केलं, असं केलं की परत हे रिव्स ब्रेक होतात. मग हे धरलं तर काय आता रिव्स ब्रेक होत नाही, बरोबर शॉट येतात.